पहिला बॉल गोलंदाज या पहिला बॉल आणि इथे झेलची संधी निर्माण केली होती. क्षेत्ररक्षक तैनात होता पण झेल सुटला आणि चेंडू गेला सीमारेषा पार. आला पहिला चेंडूवरती चौकार आणि चौकाराच्या मदतीने संघाचं खातं केलं ओपन. धावसंख्या 4 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती चौकार आली आहे. दुसरा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार. बॉल कट केलाय. फर्स्ट लेगचा खेळाडू तिथे तैनात. फंबल पाहायला मिळतंय आणि 2 धावा कंप्लीट. 2 धाव्यांच्या बढतीने धावफलक पुढे सरके जाऊन पोहोचेल 6 या आकड्यावरती. सहा धावा 2 चेंडूचा खेळ संपला. पहिलं मॅनेटरी पॉवर प्लेचं षटक. गोलंदाज समाधान. तिसरा बॉल हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा पट करण्याचा प्रयत्न. अपील तंत्राचा वापर केलाय आणि इथे पंचांचा डिसिजन आलाय. नॉट आउट. चेंडू असेल निर्धाव. 3 चेंडू समाप्तीवरती. संघाची धावसंख्या असेल 6 धावा. स्कोर कार्ड वरती अजूनही 3 चेंडू उर्वरित. झेलबादची संधी निर्माण आणि फलंदाज बाद. अजय शिर्केला परतावं लागेल. चार चेंडू समाप्तीवरती आले. संघाची धावसंख्या स्थिरावली 6 या आकड्यावरती. एक महत्वपूर्ण विकेट कमावली आहे गोलंदाज समाधान. या गोलंदाजाने पॉवर प्लेचा षटक हाताळतोय. अजूनही 2 चेंडू उर्वरित आहेत. फलंदाज बाद झाले. अजय शिर्के परतावं लागतंय. 6 धावा स्कोर कार्ड वरती. नवीन फलंदाज झाले रवाना किरण. संघाची धावसंख्या असेल 6. अजूनही 2 चेंडू उर्वरित. पहिल्या षटकातील सुंदर गोलंदाजी साकारताना दिसतोय. पहिल्या चेंडूवरती नक्कीच चौकार आले होते. त्यानंतर दुहेरी धाव. 6 धावा. लेफ्ट हँडेड बॅट्समन ऑन स्ट्राईक फलंदाज किरण. 2 चेंडू उर्वरित आहेत पहिल्या षटकातील. हेडिंग मध्ये चेंजेस पाहायला मिळत आहेत. लेफ्ट हँडेड बॅट्समन पॉवर प्लेचं षटक. समाधान गोलंदाज.
एक विकेट मिळवली आहे, 6 धावा खर्च केल्या आहेत. पहिली इनिंग क्वार्टर फायनल नंबर 1. अथवा बॉल लॉफ करण्याचा प्रयत्न उंच केलाय आणि गीते सुंदर प्रयत्न पाहायला मिळाले. 2 धावा कंप्लीट केल्यात. 2 धावेंच्या मदतीने धावफलक मध्ये बदल होईल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 8 या आकड्यावरती. 5 चेंडूपैकी केल्यात. अजूनही एक चेंडू उर्वरित असेल पहिल्या षटकातील. शेवटचा बॉल पहिल्या षटकातील. फटका सजवण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये गॅदर करण्याचा प्रयत्न झाला होता आणि किते खेळ सोडलाय. जीवनदान भेटलं जात आहे फलंदाज किरण या फलंदाजाला. पहिल्या षटकाला झाली इथे समाप्ती आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 1 बाद 9 या आकड्यावरती. संघी कोट्यातलं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी येतोय गोलंदाज तेजस. ऑन स्ट्राईक फलंदाज असेल किरण. संघाची धावसंख्या 1 बाद 9 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा विचार करायला गेलं तर पहिल्या मॅनेंडरी पॉपलेच्या षटकात गोलंदाज तेजस या गोलंदाजाने धावा खर्च केल्या 9. एक महत्वपूर्ण विकेट त्यांनी कमावली. तेजस तयार होत आहेत. पहिला बॉल गोलंदाज तयार. पहिला बॉल लॉफ केलाय आणि फेकून दिलाय सीमारेषच्या पार. हा आलाय किरणच्या बॅट मधून पहिल्याच बॉल वरती षटकार. षटकाराच्या मदतीने धाव मिळतील 6. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 15. लॉस ऑफ 1 विकेट. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. तेजस गोलंदाजी साकारतोय. पहिल्याच बॉल वरती षटकार आलाय. दुसरा बॉल. पुन्हा आणि यावेळी दांडेगुळ. फलंदाज बाद. किरणच्या पारीचा अंत. प्रति उत्तर देत असताना गोलंदाज तेजस. 2 चेंडू समाप्तीवरती. संघाची धावसंख्या 15. 2 विकेट अंतानंतर फलंदाज रवाना होतोय. आविष्कार. पंधरा धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 2 चेंडूचा खेळ समाप्तीवरती आला. नवीन फलंदाज आविष्कार झालेत रवाना. अजूनही 4 चेंडू उर्वरित दुसऱ्या षटकातील. लेफ्ट हँडेड बॅट्समन ऑन स्ट्राईक फलंदाज आविष्कार. तिसरा बॉल गोलंदाज तयार. फुलर लेनचा बॉल लीडिंग एज आणि फलंदाज बाद. बॅक टू बॅकची दुसरी विकेट. 3 बॉल 15 धावा स्कोर कार्ड वरती. 3 विकेट आले. नवीन फलंदाज विघ्नेश मागच्या मॅचचा हिरो. त्याच्या बॅट मधून 3 बॉल 3 सिक्स आले होते. तोच फलंदाज झालाय रवाना. विघ्नेश. अजूनही 3 चेंडू उर्वरित आहेत. 15 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. क्वार्टर फायनल नंबर 1 चा हा सामना. या दिवसातील शेवटचा सामना.
विकेट हॅट्रिकच्या गदारावरती एक गोलंदाज तेजस विघ्नेश नवीन फलंदाज ऑन स्ट्राईक. संघाची धावसंख्या स्थिर 15 या आकड्यावरती 3 फलंदाज बाद झालेत. चौथा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार. तेजस पुन्हा एकदा फटका सजवला उंच गेलाय झेलबादची संधी निर्माण आणि इथे पहिली विकेट हॅट्रिक नोंदवली जाते तेजसच्या नावावरती. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. 4 चेंडू समाप्तीवरती संघाची धावसंख्या स्थिर 15 आणि विकेट गेल्या 4. चार चेंडू समाप्तीवरती आलेत. नवीन फलंदाज झालेत रवाना रोहिदास. विकेट हॅट्रिक कमावली आहे. गोलंदाज तेजसने सुंदर गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती नक्की षटकार आला होता. नंतरच्या 3 चेंडूवरती 3 फलंदाज त्याने बाद केले. 5वा बॉल सुंदर गोलंदाजी. फुलवाई टप्प्याचा चेंडू स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये गॅदर केला. धावाची संधी निर्माण केली होती आणि इथे 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावा कंप्लीट केल्यानंतर धावसंख्या लागली स्कोर कार्ड वरती 17. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातील. चेंडू आलाय स्क्वेअर स्क्वेअरच्या माध्यमातून एक अतिरिक्त बोनस धाव ऍड केली जाईल स्कोर कार्ड मध्ये. धावसंख्या जर पोहोचली आहे ती 18. शेवटचा बॉल. एक बॉल उर्वरित आहे अजून. प्लेयर्स विनंती असेल की अंपायरचं डिसिजन शेवटचं असेल. वाईड असेल वाईडच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव ऍड केली जाईल स्कोर कार्ड मध्ये 18. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातील. ऑन स्ट्राईक फलंदाज रोहिदास. लास्ट बॉल दिस ओव्हर. पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू. एक अतिरिक्त बोनस धाव ऍड केली जाईल पुन्हा एकदा आणि 1 धावेच्या मदतीने 19 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातील. रोहिदास खेळतायत ऑन स्ट्राईक फलंदाज. फटका संपवण्याचा प्रयत्न अभित तंत्राचा वापर केलाय आणि इथे षटकाला झालेल्या समाप्ती 2 षटकाच्या अति धावसंख्या धाव पोहोचली आहे ती 19 या आकड्यावरती. सुंदर फटका खेचलाय. पहिल्याच बॉल वरती स्वागत केलंय सोमा या गोलंदाजाचं आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती पहिल्या चेंडूवरती 25 या आकड्यावरती. सांघिक कोट्यातलं 3रं शेवटचं षटक या इनिंग मधलं साकारताना दिसेल गोलंदाज सोमा. पहिल्याच बॉल वरती विनोदच्या बॅट बरोबर षटकार आणि संघाची धावसंख्या 25 या आकड्यावरती. अच्छा अलगत
दुसरा बॉल आफ्टर बॉल पुन्हा एकदा पुश केला आणि चेंडू पुन्हा एकदा आणि सुंदर प्रयत्न चेक केलं जाईल प्लेयरचं थोडंच वरती यायचं नाहीये. बॉल झूम कर. नक्कीच सुंदर सेव्ह केलं. दाद द्यायला पाहिजे शत्रुक्षकाला. दोन धावा घेतल्या. 2 धावांच्या मध्ये धावसंख्या पोहोचली 27. 2 चेंडूचा खेळ समाप्तीवरती आला. तिसरा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार. आफ्टर बॉल मिस करताना लाईन आणि लेंथ वाईट बॉल. वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त बोनस धाव ऍड केली जाईल स्कोर कार्ड मध्ये. 28 धावा. अजूनही 4 चेंडू उर्वरित आहेत. शेवटचा षटक हाताळतो गोलंदाज सोमा. पहिल्या चेंडूवरती नक्कीच षटकार आला होता. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा तोच प्रयत्न होता पण सुंदररित्या क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 4 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. हा प्रकार बॉल होता उंच गेला. झेलबादची संधी निर्माण. स्वतः क्षेत्ररक्षक आहेत आणि सुंदर खेळ. बाउंड्री लाईन वरून धावात गेले होते आणि काय एक्झिक्युशन. विकेट आली. 3 चेंडू समाप्तीवरती संघाची धावसंख्या स्थिर झाली 28. अजूनही 3 चेंडू उर्वरित आहेत. नवीन फलंदाज होतील रवाना. फलंदाज असतील मंदार. तीन चेंडू उर्वरित या इनिंग मधले. शेवटचं ओव्हर सोमा हाताळतोय. 1 विकेट त्याने प्राप्त केलं. 9 धावा खर्च केल्यात. नवीन फलंदाज झालाय रवाना मंदान. 28 धावा स्कोर कार्ड वरती लागलाय. 4था बॉल. पुन्हा एकदा लाईन मिस करत असताना गोलंदाज सोमा. वाईट बॉल आला. वाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त बोनस धाव ऍड केले. 29 धावा स्कोर कार्ड वरती. सुंदर फटका. एक्झिक्युशन पहा. चेंडू गेलाय फायनली झोन मध्ये. षटकार आणि षटकाराच्या मदतीने धावा ऍड केल्या जाते स्कोर कार्ड मध्ये. 35. 4 चेंडू समाप्तीवरती. अजूनही 2 चेंडू उर्वरित आहेत. पहिल्या अजूनही 2 चेंडू उर्वरित. 35 धावा स्कोर कार्ड वरती. मंदाच्या बॅट मधून षटकार आलाय. सोमा गोलंदाजी करतोय. महागडा ठरला जातोय गोलंदाज. पुन्हा एकदा फटका खेचलाय. चेंडूवाली क्षेत्र चुकणार. चेंडू उचलणार. फिकी करणार. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज
सेफ असेल आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये. 2 धावा कंप्लीट, 2 धावांच्या मर्यादेत धाव संख्या जाऊन पोहोचतीये ती 37. शेवटचा बॉल या इनिंग मधला आणि ऑन स्ट्राइक वरती फलंदाज असेल मंदार. भाव्या इकडेच खेळ. बरोबर आहे. ए तेजा! जाऊ दे एकच. आणि इथे षटकाला झाले समाप्ती. एक धाव घेतली जाते. एक धावीच्या मर्यादेत संख्या जाऊन पोहोचली आहे 38 धावा. येणारे 18 चेंडू 39 धावसंख्येची गरज असणार आहे जाणता राजा वारदोली संघाला. हा 18 चेंडू 39 धावसंख्येची गरज. पहिला बॉल फिरून मारण्याचा प्रयत्न होता. 38 सर्कल मध्ये चेंडू धावाची संधी निर्माण केली होती पण आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूपरित्या पोहोचतायत फलंदाज समाधान. पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव रोटेट केली आहे. सिंगलच्या मदतीने संघाचं खातं ओपन झालं. 39 धावसंख्येची गरज असताना एक पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव आली आहे. अजूनही 38 ची गरज आहे. ऑन स्ट्राइक फलंदाज असेल तेजस. अजय शिर्के गोलंदाज. फटका सजवलाय, लॉक केलाय, फेकून दिलाय सीमारेषा पार. हा हालाय षटकार आणि षटकाराच्या मदतीने धाव मिळतील 6 आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 7 या आकड्यावरती. घेतो का 2? 7 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली होती त्यानंतर षटकार आलाय. 2 चेंडू समाप्तीवरती. तिसरा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा फटका सजवलाय आणि सर्कल मध्ये झेलची संधी निर्माण होती. धावाची संधी सुद्धा निर्माण होती. दोन्हीकडे विकेटचं पतन होता वाचलाय. जीवनदान भेटलाय तेजस या फलंदाजाला. सिंगल धाव कॅरी केली आहे. सिंगल धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय जाऊन पोहोचले 8 या आकड्यावरती. 3 चेंडू चुकी केल्यात. गोलंदाज अजय शिर्केने धावा खर्च केल्यात 8. 39चं टार्गेट आहे. 8 बनवल्यात अजून 31 बनवायचे आहेत. 3 चेंडू उर्वरित. स्ट्राईक रोटेट झाली. फलंदाज असेल ऑन स्ट्राईक फलंदाज समाधान. स्लोवर बॉल गॅपचं प्रदर्शन पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षक तैनात होणार. चेंडू उचलणार चुकी करणार तर पूर्वी एकच धाव इथे सोडली जाईल स्कोर कार्ड मध्ये आणि 1 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 4 चेंडूंमध्ये 9 धावा खर्च केल्या आहेत. पहिल्या चेंडूवरती सिंगल त्यानंतर षटकार त्यानंतर बॅक टू बॅकच्या 2 चेंडूवरती सिंगल. पुन्हा एकदा फसवा चेंडू होता उंच गेलाय. मागच्या साईडला फायनल झोन मध्ये आलाय हा चेंडू. 1 बाउन्स चौकार. 5 बॉल समाप्तीवरती आले. संघाच्या धावसंख्या जवळ पोहोचली 13. शेवटचा बॉल असेल. पाच चेंडू 13 धावा स्कोर कार्ड वरती लागले. शेवटचा बॉल असेल पहिल्या मॅनेंडरी पॉवर प्लेच्या षटकातील. शेवटचा बॉल शब्दाचा वेध घेतला होता. पहिल्या षटकाला झाले इथे समाप्ती. पहिल्या षटकाच्या अंती धावा लागल्या स्कोर कार्ड वरती 13. आता समीकरण बदलला. येणारे 12 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज.
पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीवरती आला. पहिल्या षटकाचा विचार करायला गेलं तर 13 धावा स्कोर कार्ड वरती लागले. आता दुसरं षटक हाताळण्यासाठी आलाय गोलंदाज प्रणय. येणारे 12 चेंडू 26 धावसंख्येची गरज असताना ऑन स्ट्राईक फलंदाज असेल सलामीचा फलंदाज समाधान. 12 चेंडू 26 ची गरज. क्वार्टर फायनल नंबर 1 या स्पर्धेमध्ये पहिली क्वार्टर फायनल या दिवसातील शेवटचा सामना. सांडशी विपक्ष जाणता राजा वारदोली सांडशी संघाने पहिल्या फेरीत विचार करायला गेलं तर 38 बनवल्या होत्या. 39चं टार्गेट ठेवलं होतं. इथे वारदोली संघाने 13 बनवले. अजूनही 26 बनवायचे. 12 चेंडूंमध्ये गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय गोलंदाज प्रणय. ऑन स्ट्राईक फलंदाज समाधान. 12 चेंडू 26 ची गरज. पहिला बॉल गोलंदाज तयार. पहिला बॉल उंच गेला. स्वतःच्या स्क्वेअर मध्ये गॅदर करण्याचा प्रयत्न असेल आणि प्रणय इथे चुकले. जीवनदान भेटलं जात आहे. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाव्यांच्या मदतीने धावफलकाकडे सरकेल जाऊन पोहोचेल 15 या आकड्यावरती. आता समीकरण बदललं. येणारे 11 चेंडू 24 धावसंख्येची गरज आहे. 11 चेंडू 24 ची गरज. पहिला चेंडू फसवा चेंडू होता. सुंदररित्या हाताळला गोलंदाज प्रणयने. संधी निर्माण केली होती. स्वतःच्या फॉलोअर मध्ये गॅदर करायला हवं होतं. चुकले. कॅच मिस केली. पुन्हा एकदा फटका लॉक केला. पुन्हा एकदा उंच गेलाय. लेग स्लिपचा खेळाडू तैनात आणि इथे पुन्हा एकदा चुकी. अजून एकदा खेळ ड्रॉप. 2 चेंडूंवरती 2 जीवनदान. 2 धावा कंप्लीट. 2 धावांच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 17. आता 10 चेंडू 22 ची गरज. 10 चेंडू 22 ची गरज. दोन चेंडूवरती 4 धावा घेतल्या. 2 संधी निर्माण केल्या होत्या प्रणयने. तिसरा बॉल फॉलोबॅक करताना आले का तर उडवलाय. उंच गेलाय. स्वतः क्षेत्ररक्षक तैनात. आता कोणतीही चुकी नाहीये. फलंदाज बाद. समाधानच्या पारीचं अंत विकेट लागली जाते. वारदोली संघाला एक हजरा बसला जातोय. पहिल्या विकेटचं पतन. 3 चेंडू समाप्तीवरती संघाची धावसंख्या स्थिर असेल ती 17 या आकड्यावरती. आता येणारे 9 चेंडू 22 धावसंख्येची गरज. तीन चेंडू उर्वरित बाकी आहेत या दुसऱ्या षटकातील. धावसंख्या स्थिर झाली आहे 17. 22 ची गरज. 9 चेंडू मध्ये नवीन फलंदाज अर्जुन. फटका सजवला जातोय. चेंडूखाली क्षेत्ररक्षक येणार. एक धाव कंप्लीट. एकच धावेत समाधानी मानावी लागते. सुंदर पैकी पाहायला मिळते. 4 चेंडू समाप्तीवरती आले. धावसंख्या जाऊन पोहोचली 18. आता समीकरण बदलले. 8 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज आहे. 8 चेंडू 21. 8 चेंडू 21 ची गरज. ऑन स्ट्राईक फलंदाज तेजस सलामीचा फलंदाज आहे. सुंदर गोलंदाजी. अचूक टप्प्याचा मारा करतो गोलंदाज प्रणय. 5वा चेंडू टॉस पैकी केलाय. आता समीकरण बदललं. येणारे 7 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज.
आणि सुंदर गोलंदाजी. हा चेंडू आलाय डॉटच्या मदतीने 2 षटकांचा खेळ समाप्तीवरती. 2 षटकाच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 18. आता येणारे 6 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज. येणारे 6 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज आहे. 2 षटक. पहिल्या षटकाचा विचार करायला गेला तर अजय शिर्के या गोलंदाजाने धावा खर्च केल्या होत्या त्या 13 आणि या षटकात विचार करायला गेला तर प्रणय या गोलंदाजाने धाव खर्च केल्यात 5. सुंदर गोलंदाजी. इकॉनॉमिकल गोलंदाजीची पेशकश पाहायला मिळाली. आता गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत गोलंदाज किरण. 6 चेंडू 21 ची गरज आहे. ऑन स्ट्राईक फलंदाज असणारे अर्जुन. चालू असलेला सामना क्वार्टर फायनल नंबर 1. जाणता राजा वाघोली विपक्ष सांची संघाने 38 बनवलं होतं. 39चं टार्गेट ठेवलं होतं. आता वाघोली संघाने 18 बनवले आहेत आणि 6 मध्ये 21 ची गरज आहे. पहिला बॉल गोलंदाज किरण लेफ्ट हँडेड बॉलर. पहिला बॉल चेंडूपैकी केलं. पहिला बॉल छोट्याच्या स्पर्धेमध्ये आणि धावबाची संधी आणि फलंदाज होईल बाद. एक हजरा बसला जातो वारदोली संघाला. आता समीकरण बदललंय. येणारे 5 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज. पाच चेंडू 21 ची गरज. नवीन फलंदाज रवाना झालाय सोमा. ऑन स्ट्राईक फलंदाज असेल तेजस. सलामीचा फलंदाज क्वार्टर फायनल नंबर 1 सांशी संघ खेळताना दिसतोय वारदोली संघाच्या समवेत. 5 चेंडू 21 ची गरज. दुसरा बॉल ऑफ करण्याचा प्रयत्न होता. बीट होताना दिसतोय फलंदाज तेजस. आता डॉट चेंडू आलाय. 2 चेंडू समाप्तीवरती. समीकरण बदललंय. 4 चेंडू 21 ची गरज. 4 चेंडू 21. 18 धावा. वरती ब्रेक लागलाय वारदोली संघाचा. तिसरा बॉल फटका सजावला. लॉक केला. फेकून दिला सीमारेषच्या पार. हा आलाय तेजसच्या बॅट मधून खणखणीत षटकार. 6 धावेच्या मदतीने धावसंख्येवरती ब्रेक लागला होता. 24 धावा लागल्या स्कोर कार्ड होती. आता 15 धावसंख्येची गरज आहे. तीन चेंडू 15 ची गरज आहे. जी कामगिरी सेकंड राऊंड मध्ये विघ्नेश फलंदाजाने केली होती. 3 चेंडूवरती 16 धावसंख्येची गरज असताना 3 चेंडूवरती 3 मोठे फटके 3 षटकार खेचले होते. तेच 3 षटकार खेचावे लागतील फलंदाज तेजस या फलंदाजाला. 3 चेंडू 15 ची गरज. 39 बनवायचे. 24 बनवल्यात. अजूनही 15 ची गरज. गोलंदाज किरण 3 चेंडू फ्री करत असताना धावा खर्च केल्यात फक्त 6. एक महत्वपूर्ण विकेट त्यांनी रनआउटच्या स्वरूपात कमावली. ऑन स्ट्राईक फलंदाज तेजसच्या बॅट मधून तिसऱ्या चेंडूवरती षटकार आलाय. आता 3 चेंडू 15 ची गरज असताना 3 मोठे फटके खेचावे लागतील जर सामना विजयी पथावरती न्यायचा असेल आणि टॉप 4 मध्ये प्रवेश करायचा असेल. चौथा बॉल. चौथा चेंडू आणि ते चेंडू आलाय. चेंडू आलाय डॉट.
पंचांकडे फक्त 2च रिव्ह्यू असतील, एक नो बॉल आणि एक रनआउट. वाईड साठी रिव्ह्यू नसेल. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतीये. एकतर्फी सामना झुकताना दिसतोय सांडशी संघाकडे. शेवटचा बॉल असेल या दिवसातील, या शेवटच्या इनिंग मधला. सांडशी संघ वर्चस्व गाजवताना दिसतोय. शेवटचा बॉल. ऑन स्ट्राईक फलंदाज तेजस आणि फटका एक्झिक्युशन. चेंडू आलाय सीमारेषा पार आणि इथे विजयी झालाय सांडशी संघ. टॉप 4 मध्ये प्रवेश केलाय. जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन.